Hello students, welcome to online study of physics by बोहिटे सर. मुलांना आपण आता सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये मागच्या वेळी इक्वेशन ऑफ वेव्ह बघितलेला आहे. परत रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडसुद्धा बघितलेला आहे. आत्ता आपण वी विल सी द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. जस्ट वी एक्सप्लेन हाऊ द स्टेशनरी वेव्ह आर फॉर्म अलॉंग द स्ट्रिंग. आता बघा या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा दोन रिजिड सपोर्टमध्ये द स्ट्रिंग इज स्ट्रेच्ड बिटवीन टू रिजिड सपोर्ट. टू रिजिड सपोर्ट. द स्ट्रिंग इज डिनोटेड बाय डॉटेड line. When string is pulled at the center and released, म्हणजे दो स्ट्रिंग अशी धरायची, ओढायची आणि सोडायचे. When string is released at the center or pulled and then released, then progressive wave setup, this red line, progressive wave setup along the string, and it is incident on rigid support. And at rigid support, as you know that according to the reflection of transverse wave, rigid wave is reflected back. Incident progressive wave and reflected progressive wave forms stationary wave. लक्षात येते का बघा, जेव्हा इन्सिडंट प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि रिफ्लेक्ट झालेली वेव्ह ह्या दोन्ही सुपरपोजिशनमुळे काय फॉर्म करतात, स्टेशनरी वेव्ह फॉर्म करतात. बघा, स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यामुळे हे लूप लाईक स्ट्रक्चर तयार होतं. ॲक्च्युली स्टेशनरी वेव्ह म्हणजेच काय, टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ज. आता ह्या दोन्हीही वेव्ह आयडेंटिकल करा, कारण ही सेम ॲम्प्लिट्यूड सेम फ्रिक्वेन्सी, बिकॉज इट रिफ्लेक्टेड फ्रॉम रिजिड सपोर्ट. वेन टू आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ but opposite direction, see here, red line is in this direction, positive x direction, and green line is negative x direction. When stationary waves are formed, when two identical progressive waves traveling along same path in opposite direction, then stationary wave is formed. Actually the stationary waves are formed. What is the definition of stationary wave? When two identical progressive wave traveling along same path but opposite direction to each other, hence resultant wave is called as stationary wave. तुमच्या लक्षात आलं असेल, स्ट्रिंग म्हणजे दोन रिजिड सपोर्टमध्ये दोरा बांधलेला आहे, किंवा तुम्ही व्हायोलिन गिटारची स्ट्रिंग बघत असता, ती दोन सपोर्टमध्ये बांधलेली असते. आता आपण या स्टेशनरी वेव्हचं इक्वेशन बघणार आहोत. आता तुमच्या लक्षात असेल, इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह, वेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह मूव्ज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन, त्याचं हे इक्वेशन आपण बघितलं आहे. y1 इज इक्वल टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स वेन वेव्ह इज मूव अलॉंग पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. आता ओमेगाची किंमत विद्यार्थ्यांना आपण बघितलेली आहे पहिल्यांदा. ओमेगाची किंमत किती असते, 2πn. ओमेगाची किंमत इथं सबस्टिट्यूट केलेली आहे 2πn, आणि केची किंमत तुम्हाला माहिती आहे किती आहे, 2π/λ. आता बघा, ओमेगामध्ये 2π कॉमन आहे, केमध्ये 2π कॉमन आहे. 2π बाहेर घेतलं, मग कंसात काय राहील, nt मायनस x/λ. दिस इज द इक्वेशन ऑफ द वेव्ह, रेड वेव्ह, which is propagated in positive x-axis, which is move along positive x-axis. Similarly, when this wave is reflected, that is move along negative x-axis, y2. The y2चं सुद्धा इक्वेशन आपण बघितलेलं आहे. y2 इज इक्वल टू a साइन ओमेगा टी प्लस के एक्स. हियर अगेन वी सबस्टिट्यूट, ओमेगा इज इक्वल टू 2πn and k is equal to 2π/λ. Similarly, we can take out the common 2π, and the equation becomes y2 is equal to a sin 2π nt plus x/λ. बघा, हे y1चं इक्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल का, जी इन्सिडेंट प्रोग्रेसिव्ह वेव्ह ह्या दिशेने निघालेली आहे, रेड लाईन दाखवल्या. आणि y2चं इक्वेशन लक्षात आलं आहे का, जी रिफ्लेक्ट झाल्यानंतर ग्रीन लाईन दाखवले बघा. आणि ह्या दोन्ही आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहेत, त्या दोन्ही काय निघाल्यात, अपोजिट डायरेक्शनमध्ये निघाल्यात, आणि फॉर्म झाल्यावर त्या काय करतात, इंटरफर झाल्यावर स्टेशनरी वेव्ह फ्रंट फॉर्म करतात. त्याच्यामुळं काय होतं बघा, हे लूप फॉर्म होतात.
आणि ह्याच्यात दोन भाग पडतात. ज्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल मॅक्झिमम असते तो काय तयार होतो, अँटीनोड. आणि ज्या ठिकाणी पार्टिकलची डिस्प्लेसमेंट 0 असते तो काय होतो, नोड तयार होतो. तर अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्ह y इज इक्वल टू y1 प्लस y2. मुलांनो, आता आपण काय करणार आहोत, ज्या y1 आणि y2च्या किमती आहेत त्या फक्त सबस्टिट्यूट करणार आहे. y इज इक्वल टू y1ची किंमत काय आहे, a साइन ऑफ 2 पाय एन टी मायनस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. आणि y2ची किंमत काय आहे, a साइन 2 पाय एन टी प्लस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. हे सोडवताना आपण एक सूत्र वापरणार आहोत, ट्रिग्नॉमेट्रीचं एक सूत्र. साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी डिवायडेड बाय 2. दिसलं का, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन ऑफ सी प्लस डी डिवायडेड बाय डी इंटू कॉस ऑफ सी मायनस डी डिवायडेड बाय 2. आणखी एक ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी आपण वापरणार आहोत, ते म्हणजे कॉस मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. तुमच्या ऑल यू अंडरस्टँड, जस्ट वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज ऑफ y1 अँड y2 अँड नाऊ वी हॅव टू यूज द इक्वेशन ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटी साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 साइन ऑफ सी प्लस डी divided by 2 into cos of c minus d divided by 2 and cos minus theta is equal to cos theta. Now see here, आता हा फॉर्म्युला जर वापरला तर c ची किंमत काय होते बघा, एन टी मायनस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. आणि d ची किंमत काय होते, एन टी प्लस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. मायनसच्या ऐवजी फक्त d मध्ये काय होतं, प्लस होते आणि सी मध्ये काय, मायनस. मग या फॉर्म्युलानुसार 2 पाय आपण कॉमनच घेऊया. सीची किंमत किती आहे, एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा आणि डीची किंमत किती आहे, एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा. दोन्हींची बेरीज करा बाय ॲडिशन ऑफ 2 एन टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा प्लस एन टी प्लस एक्स अपॉन लॅम्बडा डिवायडेड बाय 2. सिमिलरली इंटू कॉस, कॉमन काय याच्यामध्ये 2 पाय. आता इथे काय होईल, सी मायनस डी फक्त वजाबाकी, एन टी मायनस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा मायनस एन टी मायनस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. आता इथं हे इक्वेशन पहिल्यांदा सोडूया आपण. मायनस एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा प्लस एक्स डिवायडेड लॅम्बडा, बोथ ऑफ देम कॅन्सल टू इच अदर. देन व्हॉट रिमेन्स, एन टी प्लस एन टी, एन टी प्लस एन टी 2 एन टी, 2 ॲज इट इज. आता इथे काय होईल बघा, मायनस प्लस एन टी मायनस एन टी कॅन्सल टू इच अदर. मग उरेल काय, मायनस एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एक्स अपॉन लॅम्बडा, म्हणजे काय होईल 2 पाय मायनस 2x अपॉन 2 लॅम्बडा. 2 कॅन्सल हिअर, 2 कॅन्सल. मग हे काय होईल इक्वेशन, 2a साइन 2 पाय एन टी, 2 पायनं आत गुणलं 2 पाय एन टी. आणि हे इक्वेशन काय होतं बघा, जरा फरक लक्षात घ्या. कॉस ऑफ मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, पण ही आपण आयडेंटिटी वापरले. कॉस मायनस थिटा म्हणजे काय, कॉस थिटा. म्हणून हे इक्वेशन काय होईल, कॉस ऑफ मायनस 2 पाय अपॉन एक्स लॅम्बडा इज नथिंग बट कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. हे सोडवल्यानंतर आपल्याला काय मिळतं, y इज इक्वल टू 2a साइन 2 पाय एन टी इंटू कॉस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. इन्स्टेड ऑफ होल दिस आय राईट दिस इक्वेशन ॲज y इज इक्वल टू a साइन 2 पाय एन टी. 2 पाय एन मीन्स व्हॉट, आपण बघितलेलं आहे 2 पाय एन इज इक्वल टू ओमेगा अँग्युलर व्हेलॉसिटी. सबस्टिट्यूट हिअर, देन व्हॉट इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. y इज इक्वल टू a साइन ओमेगा टी. दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह वेअर a कॅपिटल A इज इक्वल टू 2a, बघा इथं आपण काय सबस्टिट्यूट केलं आहे, इंटू कॉस 2 पाय एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा. आता ह्या इक्वेशनमध्ये दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी आणि एक्स अँड टी आर नॉट टुगेदर. दीज वेव्स आर नॉट मूव इन लेफ्ट और राईट. दीज आर द स्टँडिंग वेव्स. दॅट्स वाय दीज वेव्स आर कॉल्ड ॲज स्टँडिंग वेव्स और स्टेशनरी वेव्ह.
आपण मगाशी फिगरमध्ये बघितल्यानंतर जेव्हा हे लूप फॉर्मेशन होते असं, तेव्हा ह्या वेव्ह इकडे राईटला बी जात नाहीत आणि लेफ्टलाही जात नाहीत, म्हणून यांना काय म्हणतात, स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह. तुमच्या लक्षात आलं का इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह? y इज इक्वल टू a sin ओमेगा t, वेअर a इज 2a cos 2 pi x अपॉन लॅम्बडा. a इज द रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड. आता आपण यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड अँटीनोडला मॅक्झिमम असतो आणि नोडला मिनिमम असतो. आता किती येतो आहे आपला नोड, कुठे कुठे येतो आणि अँटीनोड कुठे येतो, त्याचं आपण कंडिशन्स फॉर नोड आणि अँटीनोड बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे वेव्हमध्ये स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाल्यानंतर लूप फॉर्म होतात आणि लूप फॉर्म झाल्यानंतर काही ठिकाणी बघा हे जे पॉईंट आहेत इथे डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज मॅक्झिमम, दॅट आर अँटीनोड. आणि हे जे पार्टिकल्स आहेत जिथं डिस्प्लेसमेंट 0 आहे त्यांना काय म्हणतात, नोड. आता कंडिशन फॉर नोड म्हणजे काय बघा, नोडच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट 0 असते, म्हणजे कॅपिटल A इज इक्वल टू 0. आता कॅपिटल एचं इक्वेशन मगाशी आपण बघितलं, कॅपिटल A इज इक्वल टू ट्वाईस A 2 pi x अपॉन लॅम्बडा. कॅपिटल A 0 पाहिजे म्हणजेच दिस इज होल इक्वेशन बिकम्स 0. कॅपिटल A 0 मीन्स व्हॉट, ट्वाईस A cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. दॅट इज cos 2 pi x अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू 0. cos 2 pi x अपॉन लॅम्बडा x इज इक्वल टू 0 यायचं असेल तरी ह्या ब्रॅकेट क्वांटिटीची किंमत किती असावी लागते बघा, cos 90 0, हे असं cos pi/2 0, cos 3pi/2 0, cos 5pi/2 0, म्हणजे 2 pi x अपॉन लॅम्बडा याची किंमत किती असं लागते, pi/2, 3pi/2, 5pi/2. आता आपण म्हणजेच एक्सची किंमत बघा. आता आपल्याला जर ह्या पूर्ण ब्रॅकेटची किंमत pi/2 पाहिजे व्हायची असेल तर काय करावं लागेल, x इज इक्वल टू λ/4. इथं सोडवून दाखवतो बघा, 2 pi अपॉन लॅम्बडा आणि एक्सची किंमत आपण किती घालूया, λ/4. किती इक्वेशन येते बघा, लॅम्बडा कॅन्सल, pi/2. म्हणजे पहिल्यांदा आपण एक्सची किंमत किती घातली, λ/4, तेव्हा उत्तर किती आलं, pi/2. नंतर जर आपण एक्सची किंमत 3 λ/4 घातली तर उत्तर किती येईल, 3 pi/2. नंतर आपण एक्सची किंमत 5 λ/4 घेतली तर उत्तर किती येईल, 5 pi/2. म्हणजे एक्सच्या किमती जर λ/4 असतील, अल्टरनेटली λ/4, 3 λ/4, तर 2 pi x अपॉन लॅम्बडाची किंमत pi/2, 3 pi/2, 5 pi/2 असते. याचाच अर्थ cos 2 pi अपॉन x लॅम्बडाची किंमत किती होते, 0. म्हणजेच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूडचं उत्तर किती येतं, 0. याच्यासाठी आपण एक जनरल फॉर्म्युला लिहितोय, काय, x इज इक्वल टू ट्वाईस p मायनस 1 इंटू λ/4. इथं पीची किंमत आपण किती घालायची आहे, 1 2 3 4 असं घालायचं आहे. बघा p इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट करा, किती येतं बघा, वेन p इज इक्वल टू 1 काय उत्तर येईल, 2 इंटू 1 मायनस 1 1 1 इंटू λ/4 म्हणजे पहिलं उत्तर एक्सचं काय आलं, λ/4. आता पीची किंमत 2 घालूया, बेदुनी 4, 4 वजा 1 3, 3 इंटू λ/4 3 λ/4. असं जर तुम्ही ह्या फॉर्म्युलावर पीच्या किमती 1 2 3 4 घालत गेला तर प्रत्येक वेळी नोड कुठे होतो हे आपल्याला माहीत होईल. आता हे बघा, हा पहिला नोड आहे, हा दुसरा नोड आहे, ह्या दोन्हींची वजाबाकी करा, 3 λ/4 मायनस λ/4 उत्तर किती येईल, λ/2. किंवा ह्या दोन सक्सेसिव्हची वजा करा, 5 λ/4 मायनस 3 λ/4 उत्तर किती येईल, λ/2. म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज इक्वल टू λ/2. याच्यावरून आपण काय सांगू शकतो, नोड्स आर इक्विस्पेस. म्हणजे कुठल्याही दोन सक्सेसिव्ह नोडमध्ये अंतर किती असते, λ/2. नाऊ कंडिशन फॉर अँटीनोड बघा, हे अँटीनोडला डिस्प्लेसमेंट किती असते, मॅक्झिमम. समजा याचा आपण ए घेतला, याचा घेतला तर किती येईल, ट्वाईस ए. म्हणजेच रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड हा किती असा असतो, प्लस ऑर मायनस ट्वाईस ए. फॉर अँटीनोडच्या इथं डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज मॅक्झिमम. नाव सी हिअर, दॅट इज एची किंमत किती असते, 2a cos 2 pi x अपॉन लॅम्बडा. त्याचं उत्तर किती आलं पाहिजे, प्लस ऑर मायनस ट्वाईस ए. या संपूर्ण याचं उत्तर ऑफ होल दिस इक्वेशन द आन्सर इज
plus or minus twice a. Therefore cos 2 pi x upon lambda is equal to plus or minus 1. cos 2 pi x upon lambda is equal to plus or minus 1. आता याचं जर उत्तर cos 2 pi upon x लॅम्बडाचं उत्तर प्लस और मायनस 1 यायचं असेल तर ही ब्रॅकेट क्वांटिटी 2 pi x upon लॅम्बडा इज इक्वल टू प्लस और मायनस 1. म्हणजे कॉस म्हणजे ह्याची किंमत किती आली पाहिजे 0 पाय 2 पाय 3 पाय. म्हणजे 2 पाय x अपॉन लॅम्बडाची किंमत 0 असेल तर कॉस 2 पाय x अपॉन लॅम्बडावर किती येईल प्लस और मायनस 1. हे रिपीट झालं आपलं. हेच 2 पाय x अपॉन लॅम्बडा इज इक्वल 0 पाय 2 पाय एक्सेट्रा एक्सेट्रा. सिमिलरली we can repeat this step here. 2 pi x upon lambda is equal to 0 pi 2 pi 3 pi. बघा आता cos 0 plus 1 cos pi minus 1 म्हणजे सिमिलरली होत जाईल. आणि इथं प्लस और मायनस किंमत घेतल्या तर उत्तर किती येईल प्लस और मायनस टॉईस आहे. म्हणजे रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतोय. अँटीनोडला रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतो किती असतोय प्लस और मायनस टॉईस आहे. इफ वी हॅव टू टेक द ॲम्प्लिट्यूड प्लस और मायनस twice a, then this bracket quantity is equal to plus or minus twice a. Then cos of 2 pi x upon lambda is equal to plus or minus 1. That is 2 pi x upon lambda is equal to 0 pi 2 pi 3 pi. Now see here. Then what is the value of x? x is equal to 0. बघा इथे x ची किंमत 0 घाला उत्तर येते किती येईल 0 येईल. नंतर x ची किंमत किती आपण सबस्टिट्यूट करून बघूया. x ची किंमत लॅम्बडा बाय 2 घालूया. 2 pi डिवाइडेड बाय लॅम्बडा x ची किंमत किती घालूया लॅम्बडा बाय 2. उत्तर किती येते बघा 2 2 कॅन्सल पाय आलं का. तसं आपण जर किमती सबस्टिट्यूट केल्या x या किमती 0 लॅम्बडा बाय 2 लॅम्बडा देन आन्सर बिकम्स 0 पाय 2 पाय 3 पाय असे उत्तर बनत जाईल. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन प्रत्येक नोड हा x कुठं होते बघा तयार. पहिल्यांदा कुठं होईल x 0 असताना, नंतर कुठं होईल x लॅम्बडा बाय 2 असताना, नंतर लॅम्बडा असताना, नंतर 3 लॅम्बडा बाय 2 असताना. म्हणजे पहिला अँटीनोड व्हेन x इज इक्वल टू 0, दुसरा व्हेन x इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2. आता बघा ह्या सक्सेसिव्हली वजाबाकी करा. लॅम्बडा बाय 2 मायनस 0 लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड इज लॅम्बडा बाय 2. पुन्हा लॅम्बडा मायनस लॅम्बडा बाय 2 आन्सर किती येईल लॅम्बडा बाय 2. डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह अँटीनोड इज ऑल्सो lambda by 2. Distance between two successive node and two successive antinode is lambda by 2, and thus the nodes and antinodes are equispaced. आता जे आपण बघितलंय त्याच्यावर प्रश्न कसे पडतात बघा. 1 मार्काला प्रश्न पडू शकतो, 1 मार्काला मल्टिपल चॉईस तुम्हाला पडू शकतं, 2 मार्काला तुम्हाला फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी किंवा एखादं कंडिशन फॉर नोड किंवा कंडिशन फॉर अँटीनोड असं विचारतील. किंवा जे प्रश्न कसे असतात एक्सप्लेन द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. किंवा सेकंड काय शो दॅट नोड्स अँड अँटीनोड्स आर इक्विस्पेस्ड. किंवा आणि काय प्रश्न पडेल शो दॅट डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड ऑर अँटीनोड इज लॅम्बडा बाय 2. विद्यार्थ्यांनो हे इक्वेशन तुम्ही पुन्हा रिराईट करायचं आहे. आणि काही शंका असतील तर मला फोन करायचा आहे. माझा फोन नंबर मी तुमच्याकडे देऊन ठेवलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.